मी डॉक्टर दत्तात्रय शिंदे. खूप दिवसानंतर माझा एक शेतकरी मित्र मला भेटला होता. त्याच्याशी 5 ते 7 मिनिटं बोलल्यानंतर मला एक गोष्ट खूप जाणवली की त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीबद्दल एक तक्रार होती. मग वातावरणाची असो, राजकारणाची असो, कुटुंबाची असो किंवा आणि गावकऱ्यांची असो, म्हणजे सतत कंप्लेंट, प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार. मग मात्र मी त्याला अनमोल सल्ला दिला की मित्रा, म्हटलं, तू शेतकरी आहेस आणि शेतामध्ये जेव्हा तू पिकाची पेरणी करतोस तेव्हा कुठले बीज वापरतोस किंवा कुठले बियाणं वापरतो? तर तो म्हटला, मी एकदम चांगल्या कंपनीचे बियाणं आणतो आणि त्याची पेरणी करतो, मग मला पीक चांगलं येतं. मग म्हटलं, जर निसर्गाचा इतका सुंदर नियम आहे, आपण जे पेरतो तेच उगवतं. उत्तम बीज जर आपण जमिनीमध्ये पेरले तर उत्तम पीक येते. सतत आपण कंप्लेंट करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये आकर्षणाच्या नियमानुसार त्याच गोष्टी आपल्या समोर येतात. तेव्हा आजपासून शब्दरूपी बीज उत्तम पेरायला चालू कर. म्हणजे शब्दांवर लक्ष दे. विनाकारण निगेटिव्ह गोष्टी बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह बोलत जा, सकारात्मक बोलत जा. तुझं जीवन एकदम आनंदमय, शांतिमय आणि प्रेममय होऊन जाईल. त्याला ही गोष्ट पटली. नक्की याचा उपयोग मी करेल. आपण सर्वांनी सुद्धा आपल्या शब्दांवर लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये शब्द हे फार महत्त्वाचे आहेत. आपण काय बोलतो, आपले भाव काय आहेत, त्या शब्दांच्या मागच्या भावना अतिशय महत्त्वाच्या आहेत. जर आपण एखाद्याला गुलाल टाकायचं म्हटलं तर अगोदर तो गुलाल आपल्या हाताला लागतो, नंतर पुढच्यावरती जातो. अगदी त्याचप्रमाणे जर आपण निगेटिव्ह काही बोललो तर पुढच्यापर्यंत जाईल का नाही मला माहीत नाही, परंतु आपल्याला मात्र त्याचा निश्चित त्रास होतो. तसंच जर सकारात्मक बोलले तर त्याचाही परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून आजपासून आपण सर्वांनी खूप काळजी घ्या. आपल्या शब्दांची योग्य निवड करा आणि सकारात्मक बोलत राहा. धन्यवाद.